तर विधान परिषदेच्या निवडणुकीवरनं खूप इंटरेस्टिंग घडामोडी पाहायला मिळतात। एकीकडे एकनाथ शिंदे विरोधकांची सुद्धा स्पेस एक्वायर करू पाहतात का याची चर्चा रंगली आहे। दुसरीकडे ठाणे असो पालघर असो आपल्या गृह जिल्ह्यामध्ये पक्ष विस्तार करणं किंवा पक्षाची ताकद वाढवणं यासाठी एकनाथ शिंदे आग्रही असल्याचं दिसतंय। तर दुसरीकडे दिल्लीत जाऊन त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची सुद्धा भेट घेतली, त्यामुळे शिंदेंच्या मनात नेमकं चाललंय काय याची चर्चा सध्या जोर धरते। पुढची बातमी आहे ती म्हणजे कांदा आंदोलनासंदर्भातली। सध्या कांद्याचे दर प्रचंड प्रमाणात गडगडलेत, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेत। याच मुद्द्यावरनं आज महाविकास आघाडीनं आंदोलन केलं, पण या आंदोलनापेक्षा जास्त गाजलं ते म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातल्या महायुती सरकारवरती केलेली टीका। यावेळी सपकाळांनी मोदी आणि फडणवीसांचा एकेरी शब्दात उल्लेख केला आणि अपशब्द वापरले। सपकाळ यांच्या वक्तव्यानं कांद्याचा मूळ प्रश्न बाजूला पडला आणि नव्या वादाची ठिणगीही पडली आहे। सपकाळांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय, तर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी सुद्धा सपकाळांविरोधात मोर्चा उघडला। इतकंच नाही तर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणेंनी सपकाळांना थेट धमकीवजा इशारा दिलाय। हा भांडकुदळ मोदी जो आहे हा सर्व आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याशी आणि जगातल्या सर्व लोकांची भांडणं घेतलेलं आहे। हा जोपर्यंत दलिंदर पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर आहे तोपर्यंत भारताचा कांदा कोणी आयात करायला तयार नाही, असं म्हणणं योग्य नाही। मात्र दुसरा शब्द नाही। अरे मोदी तू सांग ना की डिझेल पाहिजे असेल तर कांदाही घ्यावा लागल, एक के साथ एक, तर आम्ही तुम्हाला डिझेल देऊ। मात्र याची सांगायची हिम्मत नाही। आंतरराष्ट्रीय सगळ्यांशी हा भांडला, आपला कांदा कोणी घ्यायला तयार नाही। याचं सोल्युशन काय, याचं औषध काय? ये सरदार निकम्मी है, ये सरकार बदलनी है। म्हणजे ज्यांनी आरोप केलाय, ज्यांच्यावर आरोप केला, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे खरे धुरंधर आहेत, देशाचे धुरंधर आहेत, विकासाचे धुरंधर आहेत। आणि ज्यांनी आरोप केलाय ते असली दलिंदर आहेत। असली दलिंदर कोण आहेत? ज्यांनी आरोप केलाय हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे, का राजा भोज और का गंगुतेली असा प्रकार आहे। आणि म्हणून याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। या देशातली 140 कोटी जनता या काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। तर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या टीकेला भाजपनं सुद्धा जोरदार उत्तर दिलंय, आपण पाहूया। स्वतःच्या जिल्ह्यामध्ये तुझी लायकी काय हे आम्हाला चांगलं माहिती आहे, म्हणून कांद्याच्या नावाने अगर तू जास्त तुझी जीभ वळवळली तर ती जीभ हातात काढून देण्याची हिम्मत ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निश्चित पद्धतीने आहे। म्हणून ह्या बाबतीची नोंद आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे। आता हर्षवर्धन सपकाळनी फिरत असताना थोडा आजूबाजूला बघून काळजी घ्यावी। भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवाभाऊ धुरंधर आहेत हे देखील या देशानं ओळखलंय। तुमच्यासारखा दलिंदरपणा करून जर का तुम्ही खालच्या शब्दात टीका करणार असाल तर महाराष्ट्रातील जनता आणि देशातील जनता तुम्हाला माफ करणार नाही। कारण जे धुरंधर असतात ते आपल्या कर्तृत्वानं धुरंधरपणा सिद्ध करत असतात आणि दलिंदर असतात ते तुमच्यासारखे खालचे शब्द वापरतात। हे हर्षवर्धन सपकाळांनी लक्षात ठेवावं। तरी सगळी कांदा आंदोलनातली टीका झाली आणि त्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी दिलेलं उत्तर झालं, पण ग्राउंड रियालिटी काय आहे तर कांदा उत्पादक शेतकरी सध्या अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे। कांदा उत्पादकांना त्यांच्या उत्पादना इतकाही खर्च मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळते। आणि याच मुद्द्यावरनं आज नाशिकच्या चांदवडमध्ये हजारो शेतकऱ्यांसह महाविकास आघाडीनं शेतकरी क्रांती महामोर्चा काढला। यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांसह अनेक बडे नेते सहभागी झाले। यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालत आणि बैलगाडीवरती बसून सरकारच्या धोरणांच्या विरोधात घोषणाबाजी केली। यावेळी काही आंदोलकांनी रस्त्यावरती ठिय्या मांडला तर काहींनी टायर जाळून रास्ता रोकोचा प्रयत्न केला। आंदोलनादरम्यान पोलिसांनी मवियाच्या नेत्यांसह आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि रस्ता खुला केला।